नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे जे बियाणं तयार झालं आहे हे सुरती वालपापडीचं बियाणं आहे. हे असे थोडासा फिकट काथड्या रंगाचे असतं, छोटी शेंग असते आणि अतिशय गोड असा हा दाणा असतो. अतिशय चविष्ट अशी ही शेंग आहे. हिचं हे बियाणं इथं आम्ही तयार करतो. अतिशय सुंदर हे चव देते आणि बुटकावान आहे. भरपूर उत्पादन मंजिरीमध्ये फुलं लागतात आणि तसेच शेंगा लागतात. बघू शकता तुम्ही. पावसाळ्यात थोडी वाढ जास्त असते याची, उन्हाळ्यात थोडीशी वाढ कमी असते. अशा मंजिरीमध्ये हे शेंगा तयार होतात. हिरव्या शेंगांना चांगली मार्केट असते. हिरवा दाणा भाजीसाठी वापरला जातो आणि भाव पण चांगला भेटतो. आता हे आम्ही बियाण्यासाठी झाडावरच त्यांना परिपक्व होऊ दिला. आता हे बियाणं साठी तोडले जातील. कसं आहे सुरती वालपापडीचं हे तर बियाणं तयार होत आहे. हे अशा हिरव्या शेंगा असतात, यांना अतिशय मस्त मार्केट असतं. असे हिरवे दाणे असतात आणि यांचा भाजीसाठी वापर होतो. याची उसळ, मसाल्याची भाजी, कोरडी भाजी, भरपूर रेसिपी आहेत. पण अतिशय गोड आणि चविष्ट दाणा असलेला हा वाण आहे. एका याच्यात 4-5 बहुतेक 4च दाणे असतात, पण काही काही शेंगांमध्ये 5 पण असतात. असे 4-5 दाणे याच्यात असतात. या अशा हिरव्या शेंगा असतात मंजिरीमध्ये लागलेल्या, आणि अशा हिरव्या शेंगांना भरपूर मार्केट आहे. सुरती वालपापडी म्हणतात तिला. तिचं मी हे बियाणं तयार करतो. हे असं कोरड्या झाल्यानंतर याचं बियाणं काढलं ते असा हा सुरती वालपापडीचा अतिशय चविष्ट उत्कृष्ट असा हा वाण आहे. इकडे बहुवार्षिक तूर आणि चवळी मिक्स पेरण्यात आली होती. तूर वाढते, चवळीचं सीझन आटोपला. आता चवळीचे 2-3 तोडे करून घेतले आम्ही बियाण्याचे, आणि आता इथं परत वांग लावलेलं आहे. 4-5 जातीचं वांग आहे. ही चिकनी गवार आहे, मिक्स टाकलेली होती. आता तूर आणि वांग इथं वाढेल. इथं वांग्याचं बीजोत्पादन केलं जाईल आणि तूर पण वाढेल. तूर कापली गेली आहे. पुढील वर्षी तिचा फळवाई. ही आता ही नवीन पेरलीमध्ये. असं आंबा बागेत विविध प्रकारचं बियाणं आम्ही तयार करत असतो.
वांग मस्त लागलं आता, टेन्शन नाही, चांगली वाढ होत आहे. आणि इथं चवळी होती, चवळी पीकचं वय झालं ते आपोआप सुकून तिथंच त्याचा बायोमास पडून जमिनीला हिरवळीचं खत प्राप्त झालं, शेंगा तोडल्या गेला, नायट्रोजन फिक्सिंग झालं. वांगा आणि तुरीला ते काम असेल. हे लांब वांगीन, चिकनी वांगींचं हे बियाणं आहे, आपलं रोप आहे. अतिशय सुबक अशी लांब चिकनी वांगीन असते, हिरव्या रंगाची, खाली पांढरा रंग असतो, पांढऱ्या छटा असतात आणि एकदम आकर्षक दिसते. लग्न कार्य, मोठाले कार्य, आमच्या भागात या वाणाला फार मागणी असते आणि चविष्ट असल्यामुळे आवडीने खाल्ला जातो. असं या वांग्याचं हे रोप आहे, अजून लहान आहे, थोडं मोठं झालं म्हणजे इथून उपटून त्याला दुसरीकडे लावलं जाईल. अशा प्रकारे विविध भाज्यांचा इथं आम्ही बीजोत्पादन करत असतो. ही जी मोठ्या पानांची वेल आहे, या वहीच्या शेंगांचं झाड आहे. हे जी दिसतंय वेल, हे अभयची शेंग आहे. काही भागात तिला पटाडी शेंग म्हणतात, काही भागात तिला अभय शेंग म्हणतात. त्याला पण आता फ्लॉवरिंग स्टार्ट होते. हे बघा, या मंजिऱ्या निघाल्या आहेत. याला या मंजिऱ्यामध्ये आता फुलं निघून गुच्छामध्ये त्याला 4-4, 5-5, 6-6, 7-7 असे शेंगा लागतात. 6-7 इंचची शेंग कवळी असते, ती भाजीसाठी वापरली जाते. पुढे पक्व झाली तर तिचं बियाणं तयार होतं. पण 6-7 इंचपर्यंतच्या कवळ्या शेंगा, आणखी 15-1 दिवसात त्याच्यावर शेंगा तयार होतील. असा इथं याचा असा शेंडा खोलून टाकला म्हणजे ही वेल जास्त लांबता खाली भरपूर फाटे करेल. आणि त्याला भरपूर फाटे मंजिरी निघून उत्पादन वाढ होईल. हे सर्व आंब्याच्या बागेत आहे. विविध प्रकारचा भाजीपालाचा इथून आम्ही बीजोत्पादन करत असतो. या बागेत कुठले मशागत होत नाही, काही होत नाही. हरभरा काढला गेला आहे, आता या शेताची मशागत करावी लागणार आहे. इकडे नवीन आंबा बाग आहे आणि त्या तणातून टिलर मारून पुन्हा आंब्याला नड्या टाकून याची मशागत केली जाईल. या बहुवार्षिक तुरीचा चारा आहे, मशीनवर काढली.